शहरातील 140 कोटी रुपयांच्या मागच्या 18-19 महिन्यापूर्वी जी कामं मंजूर झाली होती त्याची निविदा प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. मग ही निविदा प्रक्रिया थांबली कशामुळं, कुणामुळं थांबली किंवा कशामुळं थांबली? एका बाजूला शहरातील नागरिक हा प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या ज्या अडचणी आहेत, खड्ड्याचा सामना करतो आहे आणि काम मंजूर असतानासुद्धा फक्त निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही. याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या वतीनं मागंही निवेदन देऊन सांगितलं होतं की तत्कालीन सीओंची नार्को टेस्ट करा. आमच्या महाविकास आघाडीतले सहकारी यासाठी उपोषणाला बसले होते. 23 फेब्रुवारी 2025 रोजी उपोषण उठवताना पालकमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की कामं 8 दिवसात त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामं सुरू होतील. परंतु अद्यापपर्यंत ही ऑक्टोबर महिना आला तरी ही कामं अजून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने सांगितलं की ही कामं कधी सुरू होणार? तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या सहकार्याने उपोषण सोडलं होतं, त्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार हे त्यांना विचारलं. आणि दुसरी गोष्ट, कचरा डेपोच्या बाबतीत आता दिवाळीला आपण बघतो गणेशनगर असेल, खाजानगर असेल, त्या भागातील नागरिकांना त्या दुर्गंधीचा खूप मोठा सामना करावा लागतो. याबाबतही बायोमायनिंगच्या बाबतीत पालकमंत्र्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आम्ही यासाठी जिल्हा समितीतून निधी उपलब्ध करून देऊ. याबाबतही कुठलीही कारवाई प्रशासनाच्या वतीनं अद्यापर्यंत झाली नाही. या दोन गोष्टीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं पालकमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं की तुम्ही दिलेले आश्वासन कधी पाळणार आपण, हा विषय होता. नाही म्हणजे आपसात भांडण कुणाचं आहे हे बघणं गरजेचं आहे. हे भांडण कुणाचं आहे ते प्रधान सचिव नगरविकास हे 100% सांगू शकतील, कारण मी त्यांना भेटून सांगितलं. गोविंदराज सांगतील भांडण कुणामध्ये ते सांगू शकतील ना. आम्ही त्या 140 कोटीच्या भांडणात आम्ही कुठेही नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की ही कामं लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि शहरवासियांना ह्या रस्त्याच्या दुरावस्थेपासून सुटका शहरवासियांनी झाली पाहिजे. नेत्यांच्या